नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला सर्वांना जो प्रश्न पडलाय तोच मलाही प्रश्न पडलाय. दादा गेल्यापासून एकच चर्चा होती, सर्वांच्या मनात तो प्रश्न पडत होता की दादांचा अपघात की घातपात, दादांचा अपघात की घातपात. कारण मित्रांनो, एवढा मोठा नेता जाणे म्हणजे महाराष्ट्रासाठी हे दुर्दैव आहे. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, आज बघा आपण सगळेजण एकच प्रश्न लावून धरलाय, दादांचा घातपात झालाय का अपघात झालाय. आणि सगळे नेते म्हणतात हा घातपात आहे, काही म्हणतात अपघात आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, कर्जत तालुक्याचे आमदार रोहित दादा पवार साहेब काय म्हणायचे, मी 9 ते 10 तारखेनंतर बोलेल या विषयावरती. तर खऱ्या तर अर्थाने काल रोहित दादांनी जे 1.5 तासाचं प्रेझेंटेशन आपल्यासमोर सादर केलं, त्यात काही गोष्टी बघतायत का, मिळतायत का, जुळतायत का बघा आपण सर्वच जणांनी. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपण मांडूया. कारण मित्रांनो, विचार करा, जेव्हा दादांचा विमान अपघात झाला पहिल्या दिवशी, तिथं बारामतीत विमान क्रॅश झालं, ते खाली आलं आणि त्या विमान कंपनीवरती आजही कारवाई झाली नाही, अजून पण कारवाई झाली नाही. कारवाई का नाही झाली हाही सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतोय का? विचार करा ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला अशी सांगायची आहे की जेव्हा दादांचा दौरा ठरला होता, दौरा ठरल्याच्या नंतर दादा 27 तारखेला आणि येणार होते. दादांचा आधी दौरा कशाने ठरला होता? 4 व्हीलरने दादा येणार होते, त्यांच्या गाडीच्या ताफ्यांनी येणार होते. मग असा कुठला नेता येणार होता, खूप मोठा नेता, की त्याला भेटायचं होतं. भेटण्यामुळं ती मीटिंग लांबली गेल्याच्यामुळं दादांना उशीर झाला. असा कुठला मोठा नेता येणार होता, कुठल्या महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं होतं, हे अजून समजायला मार्ग नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मीटिंग का लांबवली गेली आणि विमानाने दादा का येणार? दादांना बरेच फोर्सफुली विमानात बसवलं गेलं का? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, दादांचे जे पायलट आहेत ते का बदलले गेले? दादांचे पायलट बदलले गेले, दादांना जे नेहमी पायलट यायचे ते पायलट का बदलले गेले? 6:30 वाजता कुठलं ट्रॅफिक असतं हो? कुठलं ट्रॅफिक असतं? 6:30ला रोहित दादा म्हणतायत मुंबईत कुठलं ट्रॅफिक असतंय की ट्रॅफिकमुळं एक नव्हे तर 2 पायलट येऊ शकले नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांचा रेकॉर्ड आहे दारू पिण्याचा, तरी उपमुख्यमंत्र्याच्या विमानात दारू पिणारे पायलट कसे काय बसवले गेले हाही सगळ्यात महत्त्वाचा सवाल येतोय. सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट मला एक तुम्हाला सांगायची, दादांचं जे विमान क्रॅश झालं, विमान क्रॅश होण्याआधीचा एक संवाद जो विमानात झाला 1 मिनिटाचा, तो संवाद कुठे गेलाय? तो संवाद का दाखवत नाही तुम्ही? तिथले CCTV फुटेज कुठे आहेत? ते फुटेज का समोर आणत नाहीत? आज 10 ते 12 दिवस झाले दादा गेलेत, पण दादांचा कुठलाही पुरावा अजूनपर्यंत जनतेसमोर येत नाही. का येत नाही? का नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा विमान निघतंय तेव्हा त्या विमानात आपण चेक करणं गरजेचं आहे. त्याच्या वायरी व्यवस्थित आहेत का, एअरलाईन व्यवस्थित चालतंय का, सगळं व्यवस्थित चालतंय का, मग त्या गोष्टीवरून ठरवलं जातं विमान सोडायचंय का नाही. मग यांनी चेक केलं नाही का? यांनी चेक करून नाही का आणलं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मला तुम्हाला एक सांगायची की दादा कायम म्हणायची बॉटल टाळा, प्लॅस्टिक टाळा. पण काही दिवसापूर्वी दादांना चाहूल लागली होती का, की चाहूल लागल्यामुळं दादा स्वतः एक काचेची बॉटल वापरायला लागले, स्वतः म्हणजे त्यांच्या असिस्टंटकडे द्यायला लागले आणि ते प्रायव्हेट साऱ्या गोष्टी करत होते. का बरं असे काही चाहूल लागले का? दादांनी कधी प्रवासाच्या बाबतीत घाई केली नाही. त्या दिवशी विमान क्रॅश होत असताना दादांना वाटायचं की काही गोष्टी दादा म्हणायचे प्रवासात घाई करू नाही. तर मला सांगा, ते विमान क्रॅश होत असताना तिथला CCTV फुटेज का दिला नाही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर त्यांना वाटतंय विमान इथं उतरत नाही, इथे धोके नसताना जर वाटते, तर त्यांनी पुढं का नाही नेलं? पुढं सोलापूरच्या साईडकडे जाऊन द्यायचं होतं ना. हे कुठेतरी जाणून बुजून झाल्यासारखं आहे का?
हं? आता काही म्हणतात दादा शिस्तप्रिय होते, दादांना आवडत नव्हतं लेट झालेलं, पण दादांचं 15 मिनिटांनी घड्याळ कायम पुढं राहायचं, हेही सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळं दादांचा घातपात आहे का अपघात आहे, रोहित दादांना मला एकच विनंती करायची, ह्या मुद्द्यावर आता तुम्ही बारकाईने जे मुद्दे मांडलाय त्याच्यावरती तुम्ही पण थांबू नका. तर खरंच दादांचं खरं कारण काय आहे, दादांचे जे अपघात झाला आहे त्याचं जनतेसमोर कारण यायला पाहिजे. कारण असे नेते महाराष्ट्रातूनही नाहीत आणि महाराष्ट्रातून असे नेते जात आहेत तर खरंच षडयंत्र होतंय का, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर आपण दादा, रोहित दादा, तुम्ही नक्की याचे शोध तुम्ही पुरावे जनतेसमोर आणता ही मला खात्री आहे. पण तुम्ही थांबू नका, जनता तुमच्या पाठीशी आहे. पण या कुठेतरी मिळत्या जुळत्या गोष्टी आहेत बरं का. तर चला, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. पण अजून बी डिक्लेअर झालं नाही घातपात आहे का अपघात आहे, पण नक्कीच होईल. कारण बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यात बऱ्याच गोष्टी उलगडल्या गेल्यात, बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्यात. दादा गेल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ म्हणजे महाराष्ट्रासारखा शोक होता. कारण पवार घराण्यालाही माहीत नव्हतं की असेल किंवा नसेल, हे मी तुम्हाला सांगणार नाही. पण सुनेत्राताईंचं मत होतं की ह्यावेळेस ती शपथ घ्यायला नको होती, एवढ्या गाई शपथविधी का झाला, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे कुठेतरी प्रकरण दाबण्यासाठी सुनेत्राताईंचा शपथविधी झाला का, हेही प्रश्न पडतात. तर चला, असो सगळे प्रश्न आपल्या पुढे येतील हे तुम्हाला विनंती करतो आणि यायलाच पाहिजे. रोहित दादा, हे सर्व प्रश्न आणा आणि दादांचा नेमकं अपघात झाला की घातपात झाला हे शोधल्याशिवाय आपल्याला शांतता घेता येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.